गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आता टॉपिक काय आपला सराव संच 38 कितवीचा 7वीचा सराव संच 38 7वीचा. ओके, सगळ्यात पहिला प्रश्न काय दिलेला आहे तुम्हाला, एका शेतीची खुरपणी म्हणजे शेतीची खुरपणी करत असतात. ओके, एका शेतीची खुरपणी पूर्ण करण्यास 5 मजुरांना किती दिवस लागतात? 5 मजुरांना जर 12 दिवस लागतात तर 6 मजुरांना किती दिवस लागतील किंवा 15 मजुरांना किती दिवस लागतील? ओके, जे काम 5 मजुरांना करायला 12 दिवस लागतात तेच काम करायला 6 मजुरांना किती दिवस लागतील किंवा 15 मजूर असतील तर किती दिवस लागतील, असं तुम्हाला त्यांनी प्रश्न दिलेला आहे. तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ओके, सॉल्व्ह करताना काय करायचं मित्रांनो, आता हे मी एकत्र केलं 6 व 15 मजुरांना. पुस्तकामध्ये तुम्हाला दिले 6 मजुरांना किती दिवस लागतील आणि 15 मजुरांना किती दिवस लागतील असं सांगितलं. ओके, सर्वप्रथम काय करा ना मित्रांनो, तुम्ही एक बॉक्स आखून घ्या. काय करा, एक असा बॉक्स आखून घ्या. बॉक्स आखल्यानंतर सगळ्यात पहिले त्यांनी काय सांगितलंय, एका शेतीची खुरपणी पूर्ण करण्यास 5 मजुरांना. ओके, मग पहिल्या कॉलम मध्ये मजूर राईट करा. पहिल्या कॉलम मध्ये काय राईट करायचं, मजूर. दुसऱ्या कॉलम मध्ये 5 मजुरांना 12 दिवस लागतात. ओके, दुसऱ्या कॉलम मध्ये काय लिहायचं मग, दिवस. मजूर किती आहे, 5. मजूर किती आहे, 5. दिवस किती लागतात, 12. 5 मजुरांना 12 दिवस लागतात. इथे किती आहे मजूर, 6. 6 मजुरांना किती दिवस लागतील, तर 6 मजुरांना x दिवस लागतात असं समजू आपण. सध्या 6 मजुरांना किती दिवस लागतात, x. 15 मजुरांना किती दिवस लागतील, तर 15 मजुरांना y दिवस लागतील असं समजू. ओके, हे जे उदाहरण आहे ना मित्रांनो, हे उदाहरण व्यस्त प्रमाणामध्ये, काय हे उदाहरण व्यस्त प्रमाणात आहे. व्यस्त प्रमाण म्हणजे काय, जर मजुरांची संख्या वाढली तर दिवस कमी लागतील, मजुरांची संख्या कमी झाली तर दिवस जास्त लागतील. हा व्यस्त प्रमाण झालं. हे काय, व्यस्त प्रमाण. हे उदाहरण काय, व्यस्त प्रमाणामध्ये. ओके, चला आता मजूर काय सांगितले आपल्याला, 6. दिवस काय म्हणायचे आपल्याला, x. ओके, लिहून घ्या मित्रांनो, 6 मजुरांना x दिवस खुरपणी, x दिवस खुरपणी साठी लागतील असे मानू. काय आपण काय म्हणलंय, 6 मजुरांना दिवस किती लागतील, 6 मजुरांना x दिवस खुरपणीसाठी लागतील असं मानू. का, कारण आपल्याला माहिती नाही ना दिवस किती लागतील, आपल्याला माहिती का नाही. जसं इथं मजूर किती दिले, 5. 5 मजुरांना 12 दिवस लागतात ते सांगितले. 5 मजुरांना 12 दिवस लागतात. 6 मजुरांना किती दिवस लागतील माहिती का आपल्याला, नाही. 6 मजुरांना किती दिवस लागतील हे माहिती नाही, म्हणून 6 मजुरांना आपण काय लिहायचं, x, की 6 मजुरांना x दिवस खुरपणीसाठी लागतील आता असं सध्या मानू. 5 गुणिले 12 करा मग. आता व्यस्त प्रमाण आहे ना, त्यामुळे 5 गुणिले 12, इकडे 6 गुणिले x. ओके, आता 6 इकडे गुणाकारामध्ये, इकडे येताना भागाकार मध्ये, मग 5 गुणिले 12 इकडे भागिले 6. का, कारण हा गुणाकार मध्ये बरोबर चिन्हाच्या ह्या बाजूला येईल तर तो भागाकार मध्ये जाणार आहे. इकडे x, 6 1 6, 6 दुने 12, 5 दुने 10. ओके, मग x ची व्हॅल्यू किती आली मित्रांनो, 10. x ची व्हॅल्यू किती आली, 10. x काय मानला होता आपण, 6 मजुरांना x दिवस लागतील खुरपणीसाठी असं मानलं होतं ना. मग x ची व्हॅल्यू काय होती, x ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, 10. मग 6 मजुरांना खुरपणी साठी 10 दिवस लागतील. ओके, 6 मजुरांना खुरपणीसाठी किती दिवस लागतील, 10 दिवस लागतील. अजून एक उदाहरण दोन्ही दिलंय दुसरं काय, की 15 मजुरांना किती दिवस लागतील. 15 मजुरांना किती दिवस लागतील आपण मानलंय, y. 15 मजुरांना खुरपणी साठी y दिवस लागतील असे
y दिवस लागतील असे मानू. ओके. पहिले काय केलं मित्रांनो, त्यांनी आपल्याला मजूर सांगितले 5 मजुरांना 12 दिवस लागतात, 6 मजुरांना x दिवस लागतात आपण मानलं होतं. मग त्याचं आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला समजलं की 6 मजुरांना 10 दिवस लागतात. आता मजूर वाढले, काय झालं, मजूर वाढले. मजूर म्हणजे काम करणारे लोक, शेतामध्ये काम करणारे लोक. सो 15 लोक जर झाले तर काम काय होणार आहे, लवकर होणार आहे. जर 5च मजूर आहे, 5च लोक काम करतायत तर दिवस जास्तच लागणार आहे. 5च लोक काम करतायत तर दिवस जास्त लागणार आहे. जर लोकांची संख्या वाढली तर दिवसांची संख्या काय होईल, कमी होईल. लोक वाढले तर दिवस काय होतील, कमी. जसं इथं 6 लोक वाढले तर इथं 12 दिवसांचे किती दिवस झाले, 10 दिवस झाले. किती दिवस झाले, 10 दिवस झाले. इथं आता मजुरांची संख्या अजून वाढली, मजुरांची संख्या किती झाली आहे, 15. तर दिवस अजून कमी होतील. मग किती कमी होतील, तर 15 मजुरांची खुरपणीसाठी किती दिवस लागतात आपण मानले, y. 15 लोकांना किती दिवस लागतात, y. सॉल्व्ह करू मग आता. परत एकदा 5 गुणिले 12 बरोबर y गुणिले y, 15 गुणिले y. आता 5 इकडे काय, 15 इकडे काय, गुणाकार मध्ये. या साईडला 15 काय, गुणाकार मध्ये. या साईडला येताना काय होणार, भागाकार. या साईडला येताना काय होणार, भागाकार. बरोबर y. 5 एक 5, 5 त्रिक 15, 3 एक 3, 3 चौक 12. y ची संख्या काय आली, 4. y काय आला, 4. y 4 कसा आला, भाग दिला मित्रांनो. इकडे y 15 गुणाकार मध्ये होता म्हणून इकडे भागाकार मध्ये आला. सो इथे 5 वरती 5 गुणिले 12. सो 5 एक 5, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15 म्हणून इथे 3, 5 त्रिक 15. इथे 3 होता, 3च्या पाड्यामध्ये 12 येतो, 3 चौक 12. पहिले याने याला भाग दिला, नंतर हा खाली 3 आला, मग 3ने 12ला भाग दिला, 3 चौक 12. मग उत्तर काय आलं आपलं, 4. उत्तर काय आलं मित्रांनो आपलं, 4. तुम्ही असं न सॉल्व्ह करता असं जरी सॉल्व्ह केलं, हे जर हार्ड जात असेल तर तुम्ही सोप्या पद्धतीने असं पण करू शकता. 12 पंचे 60, 12 पंचे 60. ओके. 12 गुणिले जर 5 केलं तर आपल्याला काय येईल, 60 उत्तर येईल. त्याच्यानंतर हा 15 गुणिले y. ओके. आता 15 इकडे गुणाकार मध्ये, इकडे येताना भागाकार मध्ये जाणार. इकडे येताना काय होणार, भागाकार मध्ये, खाली 60, 15 आणि हा y. 15च्या पाड्यामध्ये 60 येतो का, येतो. 15 एक 15, 15 जुने 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 चौक 60. उत्तर काय आलं मित्रांनो, 4. y ची व्हॅल्यू काय आली, 4. y ची व्हॅल्यू काय आली, 4. ओके. y काय मानला होता आपण, 15 मजुरांना खुरपणीसाठी y दिवस लागतील. मग इथे काय येईल, 15 मजुरांना खुरपणीसाठी किती दिवस लागतात, y दिवस म्हणजेच किती दिवस लागतात. तिथे y ची किंमत आली 4. 4 दिवस लागतील. किती दिवस लागतील, 4 दिवस लागतील. 6 मजुरांना किती दिवस लागतात, 10 दिवस. 15 मजूर असतील तर किती दिवस लागतील, 4 दिवस. समजलं मित्रांनो एक्झाम्पल. चला नेक्स्ट सॉल्व्ह करू. पुढचा प्रश्न ऍक्च्युली मोठा आहे, तो त्याच्यामुळे बोर्डवर राईट नाही केला. तुम्ही तुमच्या हातामध्ये बुक ठेवा, मी वाचतोय. ओके. पहिला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला, मोहनरावांनी. ओके. दुसरा प्रश्न इथे जागा नसल्यामुळे लिहत नाहीये, माझ्याकडे बुक आहे ऑलरेडी, तुमच्याकडे बुक ठेवा तर समजेल. ओके. मोहनरावांनी रोज 40 पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचले. ओके. रोज किती पाने वाचले त्यांनी, 40 पाने. पहिलं वाक्य काय सांगतायत, मोहनरावांनी रोज 40 पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचले. ओके. एक पुस्तक आहे मित्रांनो. ओके. सपोज 200 पेजेसचं असेल, 300 पेजेसचं असेल, व्हॉट एव्हर जे काय पेजेसचं पुस्तक असेल, त्या पुस्तकाची रोज मोहनरावांनी 40 पाने वाचली. म्हणजे प्रत्येक दिवसाला ते किती वाचत होते, 40 पाने प्रत्येक दिवसाला ते वाचत होते. त्यामुळे तर ते पुस्तक 10 दिवसात वाचून पूर्ण होते. ओके. एक पुस्तक आहे 400 पानांचं, त्यांनी तिथे सांगितलं नाही 400 पानांचं. 400 पानांचं कसं काय मी अनुमान लावला, कारण एक दिवसामध्ये मोहनराव एका दिवसामध्ये 40 पानं वाचतात. एका दिवसामध्ये किती पानं वाचतात, 40. तर एका दिवसामध्ये 40 पानं वाचले तर ते पुस्तक संपायला त्यांना वेळ लागतोय 10 दिवस. ओके. एका दिवसामध्ये 40 पानं वाचले तर ते पुस्तक त्यांना संपायला किती दिवस लागतात, 10 दिवस. तर त्यांचं म्हणणं असं आहे तेच पुस्तक 8 दिवसात वाचून पूर्ण करायचं.
जिथं 10 दिवस लागतात ना तेच पुस्तक त्यांना किती दिवसात पूर्ण करायचंय? 8 दिवसामध्ये वाचून पूर्ण करायचंय. 10 दिवसात नाही वाचायचं, 8च दिवसात वाचायचंय. तर एका दिवसाला ते जर 40 पानं वाचत असतील तर त्यांना किती पानं वाचावं लागतील? त्याच्यासाठी काय करावं लागेल? पानं वाढवावं लागतील. जर पानं वाढवली तर त्यांना दिवस कमी लागतील, मग पानं वाढव. ओके, मग किती पाने वाढवावं लागतील त्याचं आपण हे उदाहरण सोडू. ओके, पुस्तकाची पाने. हे काय? पुस्तकाची पाने. खाली दिवस. खाली दिवस. पुस्तकाची पाने किती होती मित्रांनो? 40. 40 पुस्तकाची पाने मोहन रावांना वाचायला किती दिवस लागतात? 10 दिवस. 40 पुस्तकाची पाने वाचायला मोहन रावांना किती दिवस लागतात? 10 दिवस. तर 8 दिवसामध्ये त्यांना जर पुस्तक संपवायचं असेल तर किती पाने दिवसाला वाचावं लागतील? तर सध्या आपल्याला किती पाने दिवसाला वाचावं लागतील असे मानू? एक्स मानू. ओके, एक्स मानू. हे उदाहरण व्यस्त प्रमाणात आहे. हे उदाहरण कसं आहे? व्यस्त प्रमाणात. व्यस्त प्रमाण म्हणजे का? कारण जर पुस्तकाची पानं आपल्याला जास्त वाचावं लागतील आणि दिवस कमी केले त्याच्यामुळे आपल्याला पुस्तकाची पाने काय वाढवावं लागतील? जास्त. जर दिवस वाढवले तर पुस्तकाची पाने कमी. ओके, त्यामुळे काय करावं लागेल आपल्याला? ते व्यस्त प्रमाणात आहे. का? कारण पुस्तकाची पाने वाढली तर दिवस कमी होतील, दिवस वाढले तर पुस्तकाची पाने कमी होतील. ओके, ते व्यस्त प्रमाणात. त्यामुळे आता काय करायचं मित्रांनो? 8 दिवसात मोहन रावांना एक्स 8 दिवसात मोहन रावांना पुस्तक पूर्ण करायचं असल्यास रोज एक्स पाने वाचावी लागतील असे मानू. काय म्हणलं आपण? त्यांनी काय सांगितलंय? मोहन रावांना पुस्तकाची पाने 40 वाचली एका दिवसाला तर 10 दिवसामध्ये ते पुस्तक पूर्ण होतं. ओके, तर इथे काय लिहिलंय मी? 8 दिवसात मोहन रावांना पुस्तक पूर्ण करायचंय. किती दिवसामध्ये पूर्ण करायचं ना? 8 दिवसामध्ये पुस्तक पूर्ण वाचून पूर्ण करायचंय असल्यास रोज किती पाने वाचावं लागतील आपल्याला माहिती का? नाही. रोज किती पाने वाचावं लागतील आपल्याला माहिती नाही, म्हणून रोज एक्स पाने वाचावी लागतील असं मानलंय. रोज किती पाने वाचावं लागतील असं मानलं? एक्स मानावं लागतील. मग सॉल्व्ह करा मित्रांनो. 40 व्यस्त प्रमाण आहे त्यामुळे मल्टिप्लिकेशन 10 बरोबर इथे एक्स मल्टिपल 8. ओके, हा 8 इकडे मल्टिपल मध्ये इकडे येतं ना, म्हणजे गुणाकार मध्ये इकडे येतं ना, भागाकार मध्ये हा 40 गुणिले 10. याचं सॉल्व्ह करा डायरेक्टली. 40 ने आपण गुणाकार केला, 40 आहे 400. हा 8 गुणाकार मध्ये या साईडला येतं ना, भागाकार मध्ये. ओके, एक्स गुणिले 8 जसं तसं लिहिला. यांचा गुणाकार केला 400 जसं तसं लिहिले, बरोबर चिन्ह एक्स गुणिले 8. आता गुणाकार मध्ये इकडे येतं ना, भागाकार मध्ये होणार. इकडे येताना काय होणार? भागाकार मध्ये, म्हणजे भागाकार म्हणजे 8. का? कारण इकडे गुणाकार आहे, बरोबर चिन्हाच्या या बाजूला येतोय. मग खाली भागाकार मध्ये एक्स. 8 ने 400 ला भाग जातो का? जातो. 8 एक 8, 8 पंचे 40. हा 0 ॲज इट इज. ओके, म्हणजे किती आन्सर आले मित्रांनो? एक्स बरोबर 50. एक्सची व्हॅल्यू काय आली? 50. ओके, एक्स काय मानला तर मित्रांनो आपण? रोज एक्स पाने वाचावी लागतील असे मानू. मग रोज किती पाने वाचावं लागतील मोहन रावांना? मोहन रावांना रोज 50 पाने वाचावी लागतील. रोज 50 पाने वाचावी का लागतील?
मोहनरावांना रोज 50 पाने वाचावी लागतील 8 दिवसात पुस्तक पूर्ण करण्यास. समजलं मित्रांनो? ओके, मोहनरावांना किती पाने वाचावं लागतील? रोज 50 पाने वाचावं लागतील. का? कारण त्यांनी सांगितलं मोहनराव रोज 40 पाने वाचतात, तेव्हा ते 10 दिवसात पूर्ण पुस्तक होतं. त्यांना आता 2 दिवस कमी केले, उलट 2 दिवस कमी केले, 8च दिवसात त्यांना पुस्तक वाचायचं. 8च दिवसात वाचायचं असेल तर नक्कीच 40 पानाच्या जागेवर पानं वाढणार आहे. मग पानं वाढणार आहे तर किती होणार आहे? 50 पानं होणार. किती पाने होणार आहे? 50 पाने होणार आहे. समजलं मित्रांनो? ओके, चला नेक्स्ट किती प्रश्न आहे? तिसरा. ओके, दुसरा समजला. नेक्स्ट प्रश्न. आता माझ्याकडे रायटिंगला प्लेस नाहीये, त्यामुळे तुम्ही तुमच्या हातामध्ये बुक ठेवा. ओके, काय सांगितलं त्यांनी? मेरीचा सायकल चालवण्याचा वेग ताशी 6 किलोमीटर आहे. काय? मेरीचा सायकल चालवण्याचा वेग म्हणजे ती ज्या स्पीडने सायकल चालवते किंवा ज्या स्पीडने आपण गाडी चालवतो तो ताशी म्हणजे 1 तास. ताशी म्हणजे काय? 1 तास. ओके, मेरीचा सायकल चालवण्याचा वेग ताशी 6 किलोमीटर आहे. म्हणजे 1 तासाला तिच्या स्पीडने सायकल चालवते, त्या स्पीडने तिचं सायकल चालवत राहिली तर ती 1 तासामध्ये किती अंतर कापते? 6 किलोमीटर अंतर कापते. किती किलोमीटर अंतर कापते? 6 किलोमीटर अंतर कापते. ती 12 किलोमीटर अंतरावरील मावशीच्या घरी जाणार आहे. ओके, तिची मावशी राहते 12 किलोमीटरवर. फॉर एक्झाम्पल, हे बघा, इथून तिने सायकल चालवायला सुरुवात केली, इथून ती सायकल चालवत जाणार आहे. ओके, सो इथे कोण राहते? तिची मावशी. कोण राहते? मावशी. इथून ती सायकल चालवणार आहे. ओके, इथून ती काय चालवेल? सायकल चालवणार. इथून ती सायकल चालवायला चालू करणार आहे. ओके, हे अंतर त्यांनी किती सांगितलंय? ती अंतर 12 किलोमीटर आहे. हे पूर्ण हिच्या घरापासून, हे हिचं घर आहे सपोज, फॉर एक्झाम्पल इथे हिचं काय घर आहे. ओके, ह्या घरापासून तिला मावशीच्या घरी जायचंय. तिला कुठे जायचंय? मावशीच्या घरी. सो ह्या घरापासून तिला मावशीच्या घरी जायचंय, तरी पूर्ण अंतर किती मित्रांनो? 12 किलोमीटर. किती अंतर आहे टोटल? 12 किलोमीटर. ओके, हे पूर्ण अंतर 12 किलोमीटर आहे. ती सायकल चालवते 1 तासाला. 1 तासाला तिचं अंतर कापलं जातं 6 किलोमीटर. 1 तासाला तिचं अंतर किती कापलं जातं? 6 किलोमीटर. तर पहिल्याच लाईनी सांगितलं बघा, मेरीचा सायकल चालवण्याचा वेग ताशी 6 किलोमीटर. ताशी म्हणजे 1 तास. 1 तासाला ती किती किलोमीटर सायकल चालवते? 6 किलोमीटर. ती 12 किलोमीटर अंतरावरील मावशीच्या घरी जाणार आहे, तर तिला किती वेळ लागेल? ओके, मग तिला आता मावशीच्या घरी जायचंय. जर तिला 1 तासामध्ये ती 6 किलोमीटर सायकल चालवते, 1 तासामध्ये किती किलोमीटर सायकल चालवते? 6 किलोमीटर. 1 तासामध्ये 6 किलोमीटर. तर तिला 12 किलोमीटर पूर्ण करायचे, तर तिला किती वेळ लागेल? ओके, तर तिला किती वेळ लागेल? आता आपण हे उदाहरणानुसार सोडवून घेऊ. ओके, ताशी 6 किलोमीटर वेग असल्यास मेरीला x तास लागतील असे मान. ओके, ताशी 6 किलोमीटर. 1 तासाला 6 किलोमीटर वेग असलाय तिचा. 1 तासाला किती किलोमीटर वेग आहे? 6 किलोमीटर वेग असल्यास मेरीला x तास लागतील असे मानू. आपल्याला काय आणायचंय? x तास लागतील असे मानू. पुढे सांगितलं काय त्यांनी आपल्याला? ठीक. ओके, ताशी 6 किलोमीटर वेग असल्यास पण किती अंतर कापायचं तिला? मेरीला 1 तास लागतील असे मानू. पण कशासाठी 1 तास लागतील? 12 किलोमीटर अंतर कापण्यास म्हणजे पूर्ण होण्यास. 12 किलोमीटर अंतर कापण्यास. ओके, चला सॉल्व करू. सूत्र काय मित्रांनो? अंतरचं वेळ गुणिले वेग बरोबर अंतर. ओके, आपल्याला वेग काय सांगितलाय? 6. अंतर किती आहे?
12. वेळ माहिती का? नाही, वेळ माहिती नाही. वेळ आपल्याला काढायची. वेळ काय करायची? आपल्याला काढायची. आता वेळ काढायची आहे ना. आता हा 6 इकडे काय गुणाकार मध्ये, त्या जाताना भागाकार मध्ये. मग 12/6. 6 1 6, 6 2 12. काय वेळ आली मित्रांनो? वेळ किती झाली आपल्याला? 2 तास. किती वेळ लागेल? 2 तास. मेरीला किती वेळ लागेल? 2 तास. ओके, काय केलं आपण? ताशी 6 किलोमीटर. तिची सायकल काय चालते? तासाला 6 किलोमीटर चालते. तासाला 6 किलोमीटर चालते. मेरीला 1 तास लागतील, आपण असं समजलं. त्यांनी वेळ काढायला लावला. आपल्याला माहिती का आता किती वेळ लागेल? नाही माहिती. मग 1 तास लागतील असे मानलं. 12 किलोमीटर अंतर कापण्यासाठी, त्यामुळे अंतरच्या ठिकाणी 12 घेतले. वेग किती होता त्याचा? 6 तास. प्रत्येक तासाला 6 तास. आणि वेळ इकडे लिहिला. किती वेळ लागेल? 2 तास. पुढे त्यांनी अजून पुढे एक उदाहरण दिलेलं आहे. काय? जर तोच स्पीड तिच्या सायकलीचा वेग ताशी 4 किलोमीटर झाला. ओके, तिच्या सायकलचा वेग किती झालाय? ताशी 6 किलोमीटर. वेग ताशी 4 किलोमीटर झाल्यास बारा किलोमीटर अंतर कापण्यास किती वेळ लागेल? ओके, आता काय झालंय? पहिले किती होता वेळ? 6 किलोमीटर. एका तासाला 6 किलोमीटर अंतर ती कापत होती. एका तासाला किती अंतर कापायची ती? 6 किलोमीटर. एका तासाला 6 किलोमीटर. आता ताशी 4 किलोमीटर. आता एका तासाला 4च किलोमीटर कापणार आहे. एका तासाला 4च किलोमीटर झाल्यास 12 किलोमीटर अंतर कापण्यास किती वेळ लागेल? ओके, तर 12 किलोमीटर अंतर कापण्यास तिला किती वेळ लागेल? वेरीला 1 तास. इथे एक्स मानला होता मित्रांनो बरं का आपण. ओके, हा वेळ म्हणजेच एक्स होता. नाहीतर म्हणणार की हा एक्स लिहिलाच नाही. वेळ म्हणजेच काय होता? एक्स. एक्सची व्हॅल्यू आपल्याला 2 तास आली. ओके, वेळ. पुढे इथे सूत्र लिहून घेऊ परत एकदा. वेळ मल्टिपल काय होता आपला? वेग बरोबर काय होतं? अंतर. ओके, आता वेळ काय? वेळ ॲज इट इज राईट करून टाकू आपण. वेळ किती लागतोय ते बघायचं. का? कारण आता ताशी 4 किलोमीटर. पहिले ताशी 6 किलोमीटर, आता ताशी 4 किलोमीटर आहे. वेळ गुणिले वेग किती आहे? 4 किलोमीटर पर तास. बरोबर. अंतर किती आहे? 12. अंतर किती आहे? 12. आता वेग किती? 4 किलोमीटर. एका तासाला 4 किलोमीटर. मग परत एकदा वेळ बरोबर. इकडे गुणाकार मध्ये, त्या साईडला जाताना भागाकार मध्ये. 4 खाली भागाकार मध्ये, 4 1 4, 4 3 12. मग वेळ किती लागेल मित्रांनो? परत एकदा 12. 12 काय? तास. सॉरी, 12 नाही. 3 उत्तर आलं ना. 4 3 12. 3 तास. वेळ किती लागेल? 3 तास. मग खाली राईट करायचं असं. वेग ताशी 4 किलोमीटर झाल्यास, वेग ताशी 4 किलोमीटर झाल्यास मेरीला 12 किलोमीटर अंतर कापण्यास 3 तास लागतील. किती तास लागतील? 3 तास लागतील. समजले मित्रांनो? ओके, चलो नेक्स्ट प्रश्न. लास्ट उदाहरण 4 नंबरचं. एका शासकीय गोदामात, शासकीय गोदामात म्हणजे शासकीय म्हणजे काय? सरकारी. ओके, सरकारी म्हणजे पोलीस स्टेशन वगैरे असतात ना, हॉस्पिटल्स असतात तिथे. त्या ठिकाणी काय झालं? शासकीय गोदाम. एक गोदाम होतं खाण्यापिण्याचा. ओके, सरकारी लोकांसाठीचा. ते शासकीय गोदाम. गोदाम म्हणजे जिथं अन्नसाठा ठेवला जातो. ओके, एक्स्ट्राचा अन्नसाठा ठेवला जातो, त्याला म्हणतो आपण गोदाम. त्या ठिकाणी काय झालं? धान्य साठा होता. 4000 माणसांना 30 दिवस पुरतो. ओके, तिथे धान्य साठा होता. काही धान्य साठा म्हणजे खाण्याचे वस्तू, असा धान्य साठा होता. तो धान्य साठा किती होता? तर 4000 माणसांना तो धान्य साठा 30 दिवस पुरेल. माणसं किती? 4000. तर 4000 माणसांना रोज खाल्लं तरी त्यांना तो 30 दिवस पुरेल. 4000 माणसं रोज जेवले तर तो अन्न साठा किती दिवस पुरेल? 30 दिवस.
तर तो धान्य साठा 6,000 माणसांना किती दिवस पुरेल? तर तो धान्य साठा 6,000 माणसांना किती दिवस पुरेल? ओके, आता माणसं वाढले तर धान्य साठा कमी दिवस पुरणार. ओके, दिवस कमी होणार का? कारण माणसं वाढले ना. तर त्यांनी साधा सिंपल प्रश्न काय विचारलाय? धान्य साठा किती आहे? 4,000 माणसांना 30 दिवस पुरेल इतका. ओके, धान्य साठा किती आहे? 4,000 माणसांना 30 दिवस पुरेल. ओके, 4,000 माणसं जर रोज जेवण केले तर तो धान्य साठा किती दिवस पुरेल? 30 दिवस. आता माणसं वाढले तर ते दिवस काय होणार आहे? नक्कीच कमी होणार आहे. मग ते उदाहरण कशामध्ये? व्यस्त प्रमाणामध्ये. उदाहरण कशामध्ये? व्यस्त प्रमाणामध्ये. हे उदाहरण व्यस्त प्रमाणात आहे. व्यस्त म्हणजे माणसं वाढले तर काय होणार? दिवस कमी होणार आहे. ओके, सो पहिले असा बॉक्स करून घ्या मित्रांनो. काय करा? असा एक बॉक्स करा. केला? ओके, बॉक्स केल्यानंतर एका कॉलम मध्ये, एका बॉक्स मध्ये दिवस राईट करा. दुसऱ्या बॉक्स मध्ये माणसं. ओके, धान्य साठा किती माणसांना पुरतोय? माणसं दिले काय? 4,000 माणसं. ओके, दुसऱ्या कॉलम मध्ये माणसं. 4,000 माणसं असतील. किती? 4,000 माणसं असतील तर किती दिवसामध्ये पुरतो तो? 30 दिवस. जर 6,000 माणसं झाले तर किती दिवस पुरेल? 1 दिवस, असं समजू. ओके, 4,000 माणसं असतील. किती? 4,000 माणसं असतील आणि रोज जेवण करताय ते 4,000 माणसं, तर तो जो धान्य साठा आहे तो दिवस किती दिवसामध्ये संपेल? 30 दिवसामध्ये. आता माणसांची संख्या वाढली, माणसं 6,000 झाली, तर तोच धान्य साठा किती दिवस पुरेल हे आपल्याला सांगितलंय. तर तो धान्य साठा किती दिवस पुरेल? 1 दिवस असं मानू. ओके, 6,000 माणसांना धान्य साठा 1 दिवस पुरेल असे मानू. ओके, 6,000 माणसांना किती दिवस पुरेल? तर 6,000 माणसांना धान्य साठा 1 दिवस पुरेल असे मानू. आता माहिती का आपल्याला किती दिवस पुरेल? नाही, मग 1 दिवस पुरेल असं मानू. आता फक्त काय माहितीये? 4,000 माणसांना 30 दिवस पुरतो. 6,000 माणसांना किती दिवस पुरतो माहिती नाही, मग 1 दिवस पुरतो मानू. ओके, व्यस्त प्रमाणामध्ये काय करतो आपण? गुणाकार. मग 4,000 गुणिले 30, 4,000 मल्टिपल 30 बरोबर. हा x मल्टिपल 6,000. ओके, आता 6,000 इकडे गुणाकार मध्ये, या साईडला येताना तो काय होणार? भागाकार मध्ये. मग 4,000 असं जास्त लिहायचा गुणिले 30 भागिले हा 6,000 इकडे गुणाकार मध्ये, इकडे आला भागाकार मध्ये बरोबर x. हा इकडे गुणाकार मध्ये आहे ना, त्यामुळे आपण याला इकडे भागाकार मध्ये आणलं. भागाकार आणला म्हणून काय झालं? हा 3 0 कट, 3 0 कट. ओके, 3 3 0 काय झाले? कट झाले. ओके, आता 4 त्रिक या दोघांमध्ये गुणाकार आहे, मग 4 त्रिक 12, 4 त्रिक किती? 12. हा 0 आहे इट इज. ओके, 4 त्रिक 12 किंवा 30च्या पाड्यामध्ये 30 चोक 120, 30 चोक 120. आली किती उरलाय? 6 बरोबर x. 6 1 6, 6 दुने 12, 6 दुने 12. हा 0 आहे इट इज. x ची व्हॅल्यू किती आली? 20. x ची व्हॅल्यू किती आली आपली? 20. ओके, मग 6,000 माणसांना जाण्यासाठी किती दिवस पुरेल? 6,000 माणसांना धान्य साठा 20 दिवस पुरेल. किती दिवस पुरेल? 20 दिवस पुरेल. समजले मित्रांनो? ओके, 6,000 माणसांना धान्य साठा 1 दिवस पुरेल पहिले असं मानलं. व्यस्त प्रमाणामुळे 4,000 गुणिले 30 केला, 4,000 गुणिले 30 x गुणिले 6,000. त्याचं जे उत्तर आहे त्याला x बरोबर 20 का? कारण x ची व्हॅल्यू x बरोबर 20 आहे, त्याचं उत्तर आलं. आणि x काय मानला होता आपण? 6,000. x काय मानला होता आपण? दिवस. 6,000 माणसांना लागणारे दिवस, किती दिवसामध्ये तो अन्नसाठा संपू शकतो. ओके, त्यामुळे 6,000 माणसांना जाण्यासाठी किती दिवस पुरेल? 20 दिवस पुरेल. समजलंय? ओके, चला नेक्स्ट.
नेक्स्ट सम इन द सेन्स सराव संच आता 39 39 चालू करू. ओके.